ऍडव्होकेट महेशजी बोरे साहेब जे क्रिकेट खेळाडूंवरती नितांत प्रेम करतात, खेड तालुका वकील बार असोसिएशनचे माजी सदस्य आणि स्वतः एक चांगले खेळाडू आहे, त्यांच्या वतीनं 1000 रुपये टोटल 10,000 रुपयांचं बक्षीस महेश नानगुडेला आपण देतोय. महेशची बॅटिंग आवडली असेल तर टीम एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महेश नानगुडेसाठी टोटल 10,000 रुपयांचं बक्षीस आपण देतोय. महेश काय सांगशील या खेळीबद्दल? या स्पर्धेत प्रत्येक वर्षी तुला इन्व्हिटेशन होतं, अनेक टीम कडनं आमंत्रित केलं जातं, परंतु योगायोग येत नव्हता. या वर्षी योग आलाय त्याबद्दल आणि शतक पूर्ण केलं त्याबद्दल काय सांगशील? सर खरं तर ही टुर्नामेंट खरंच खूप भारी होती, कारण मी मागच्या वेळेस पण ही टुर्नामेंट इथे खेळलो होतो. आणि सर ते लास्ट तो बॉलर होता, काय तो फिल्डर होता, त्यांनी कॅच सोडला, मी त्याचा बी आभार मारतो. आणि स्पर्धेबद्दल काय सांगशील? यावर्षी या स्पर्धेचं आयोजन नियोजन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळतो, परंतु ही स्पर्धा आणि तुमचे संघ मालक ज्यांनी तुला विश्वास ठेवून या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली. सर प्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांच्यामुळेच हे शक्य झालं. त्यांनी नसतं बोलवलं तर हे नसतं झालं. सर खूप साऱ्या शुभेच्छा. महेश नानगुडेकर तर माईकवरती कमी बोलतो, परंतु मैदानावरती बॅटवरती बोलतो. आणखीन एक 500 रुपये या लहान मुलाच्या शुभास्ते आपण देतोय. विशाल भाऊ कड यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या शुभास्ते 500 रुपयांचं बक्षीस महेश नानगुडेला. आज महेशवरती बक्षिसांचे करत टीम फोटो घेतला जातोय. सुपर 8 ला पात्र होणारा संघ आपल्याला विनंती आपण या. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संपूर्ण टीम या फोटो सेशन आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सुपर 8 ला पात्र होणारा आजच्या दिवसातील पहिला संघ इथे आपण पाहिले तर ठरतोय. कॅप्टन अमित राऊतच्या नेतृत्वाखाली ऐकून महेश नानगुडे, ऐकून सुहास पवार, महेश नानगुडेसाठी अजून 1000 रुपये साकोडी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय भास्करजी रोकडे साहेब यांच्या वतीनं महेश नानगुडेला अजून 1000 रुपयांचं बक्षीस आहे. ते युवराजदादांचे शुभास्ते आपण गुगल पे द्वारे महेश नानगुडे लढिकांनी सुपूर्द केला आहे. खेड तालुका प्रीमियर लीगच्या पर्व 2 मध्ये आपण पाहिलं तर दिवस क्रमांक 2 मधून पहिला संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेत सुपर 8 ला पात्र होते. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूयात आपण. पहिला संघ आज आपण पाहिलं तर सुपर 8 ला पात्र होते दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी. विजेत्या टीमचं अभिनंदन. तर लगेच आपण पुढील मॅच कडे जातो जिथे डुवाडाची मॅच सुरू होते. सामना इथे आपण पाहिलं तर सुरू होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकूयात पहिल्या डावासाठी पुन्हा एकदा आपल्या समोर जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये विशाल कालेकर सर. थँक्यू उत्तम सावंत सर. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरा आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं इथे संपन्न करतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. आणि एक महत्त्वपूर्ण मॅच आता इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 संघ एका बाजूने जर पाहायला गेले तर कैलास जोशी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानुबाची कोयाई आणि त्यांच्या विरोधामध्ये RK 11 रासेकडाची वाडी या 2 टीम्स दरम्यान ही महत्त्वपूर्ण लढत खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर दोन्ही संघांना पहिल्या मॅचमध्ये पराभव पाहिलेला आहे. पराभवला त्या दोन्ही संघांना सामोरं जावं लागलं आणि इथे मात्र डुवाडाईच्या मॅचमध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. जो संघ जिंकणार आहे खरं तर त्या संघाला एक संधी असणार आहे, परंतु पराभूत संघ निश्चित या स्पर्धेच्या कॉलबॅक राऊंडला जाऊन पोहोचेल. त्यामुळं इथे जिंकणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या पहिल्या विजयासाठी इथे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला बॉल इथे फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करेल आणि सागर मोहिते त्या दरम्यान तिथे पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधनं फटका आणि पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार होते सुरुवात. 7 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती षटकारानं इथे मैदानाच्या आतमध्ये केलेली सुरुवात आणि 6 धावा धावफलकावरती. या दरम्यान चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
बॅटिंग लाईनअप मध्ये थोडंसं पहिल्या भागीदारीसाठी इथे आपण जर पाहायला गेले तर सलामीच्या आघाडीच्या जोडीमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला आहे. एका बाजूनं सागर मोहिते आणि दिनू कांबळे याचा आयकॉन त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पहिल्या षटकामध्ये निहाल टू समाज या दरम्यान पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळल्यानंतर खरं तर आयकॉन निहाल टू संबंध लागोपाठचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकलेले आहेत आणि तो देखील इथे त्याच्या गोलंदाजीतील गुणवत्ता खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतो आणि लागोपाठचे 2 चेंडू त्यानं इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकलेले आहेत. 6 धावा धावफलकावरती सागर ऑन स्ट्राईक. फुल टॉस सेट होता, फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील पाहायला मिळतोय. त्यावरती कुठल्या प्रकारची धावड असेल, पहिल्या चेंडूवरती मिळालेला षटकार आणि त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू इथे डॉट येत आहेत. खरं तर धावसंख्या इथे जर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूपासून जर आली होती तर निश्चित एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास दाखवणं देखील तितकंच फार गरजेचं आहे आणि 6 धावा धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा निहाल इथे कुठल्याच्या ट्रॅकवर या दरम्यान जागा बनवली. यास अखूट टप्पाचा चेंडू आणि त्यावरती चढवला आक्रमण. सागर मोहितेच्या बॅटमधनं या षटका दिलाय दुसरा षटकार. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. उपस्थित होत आहेत चिखलगाव नगरीचे ग्रामपंचायत सदस्य दिगंबर देवदरे. आपण उपस्थित दिगंबर गुरु आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत आहे. तर खास पिंपरी चिंचवड सांगलीवरतून ही स्पर्धा पाहण्यासाठी निखिल कामोने आपण उपस्थित आहात. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पहिलं षटक इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं झालं आणि धावफलकावरती बिनबाद विदाउट लॉस 13 धावा धावफलकावरती. प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटूंची पहिल्या षटकाचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 13 धावा धावफलकावरती उभ्या राहताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या षटकासाठी इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अमरनाथ गोरे इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. खरं तर पहिल्या षटकामध्ये मिळालेली एक चांगली सुरुवात आहे. खरं तर दोन्ही संघांसाठी एक सन्मानजनक सुरुवात पाहायला मिळते की एका बाजूनं 13 धावा उभ्या राहत आहेत आणि कुठल्याही प्रकारची विकेट्स इथे गमावलेली नाही. अर्थातच पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघांसाठी शांत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळते. या दरम्यान पण एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅप तिथे शोधायचा होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न एफर्ट्स अप्रतिम होतो. बॅकअपला चेंडू मात्र अडवला जाईल आणि तिथे मात्र या चेंडूवरती मिळाली एक सिंगल धाव आणि धावफलकावरती 14 धावा उभ्या राहताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी फार महत्वाची मॅच आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ आता या मॅचमध्ये पुरेपूर प्रयत्न करताना पाहायला मिळतील आणि त्यासाठी पहिल्या षटकापासून आणि पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून इरादे स्पष्ट केले की एक मोठी धावसंख्या खरं तर उभी करायची आहे आणि आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती उभे राहत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अमर गोरे तर ऑन स्ट्राईक ॲज आयकॉन त्या संघातील दिनू कांबळे तयार होतील. या दरम्यान फटका देखील खेळलाय. पॉवर प्लेचा फायदा इथे मिळवतोय दिनू कांबळेच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. वन बाउन्स चेंडू फरार, 4 धावा मिळतील, चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघ सुपर 8 ला पात्र झाला. त्या टीमसाठी सन्मान्य बाळासाहेबजी कडलक साहेब, त्या टीमचे संघमालक दिशा उद्योग समूहाचे सर्व साहेबांच्या वतीनं 15,000 रुपयांचं बक्षीस आहे. त्यामुळे विनंती केली जाते कॅप्टन अमित राऊत आपल्याला आपण 15,000 रुपयांचं बक्षीस स्वीकारण्यासाठी या, आपल्याला ते बक्षीस देऊन सन्मानित केलं जाते. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा अप्रतिम फटका दिनू कांबळेच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. लागोपाठचा दुसरा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. दिनेश नवले आपल्याला विनंती आपण संपर्क करा.
लागोपाठीच्या 2 षटकांवरती 2 चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहेत. 22 धावा धावफलकावरती उभ्या राहताना पाहायला मिळत आहेत. अमोल गोरेवरती आक्रमण पॉवर प्लेचं दुसरं षटक. स्लोवर पण चेंडू फटका देखील इथे आपण पाहतो खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चेंडूच्या पाठमोऱ्यातील 1 बाउन्स 2 बाउन्स आणि तिथे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जातील. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. खरं तर एका धाब्यासाठी मैदानाच्या आतमध्ये असलेला संघर्ष पाहायला मिळतोय. कारण की प्रतिस्पर्धी संघ निश्चितच आता एक मोठी धावसंख्या उभे करण्याच्या इराद्यामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. दोन्ही संघांना आता एका महत्त्वपूर्ण मॅचसाठी एक वेगळी स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये आखली असणार आहे आणि त्यासाठी त्यांना इथे निश्चित खरं उतरावं लागेल. ते प्रयत्न आणि त्या प्रयत्नांची पराकाष्ठा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं असणार आहे. 24 धावा या दरम्यान चेंडू दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न होता. दिशा परखडणारा चेंडू पाहायला मिळतोय. फाईट बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक अतिरिक्त अवांतर धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. धावफलक त्या अवांतर धावेड धावफलकावरती 25 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. खरं तर ही पॉवरलीची पहिली 2 षटकं फार महत्त्वाची होती आणि तिथे धावा येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खुल्या टप्प्याचा चेंडू त्याला खोंदून काढलाय. क्षेत्ररक्षक तडत आहे आणि दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न झालाय. फेकी थोडीशी अस्तव्यस्त पाहायला मिळते. 2 धावा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. 2 धावेच्या मध्येनं धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं खरं तर फार महत्त्वाचं आहे आणि निश्चितच सन्माननीय संतोष भाऊ धोरणे आणि कुलदीप शेठ पडवळ दोन्ही माध्यमांचा या ठिकाणी शुभाग मिळतोय. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. षटकाची देखील होईल समाप्ती. 2 षटका इथे आपण पाहतोय संपली जातील. 27 धावा बिनबाद. लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेट मध्ये इथे आपण पाहतोय धावफलकावरती जर पाहायला गेलं तर कैलासवासी नंदाई बिवरेज स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाची कोळी संघ जर पाहायला गेलं तर बनवतोय 27 धावा. पहिल्या 12 बॉलमध्ये पॉवर प्लेच्या ह्या 2 महत्त्वपूर्ण षटकांमध्ये 27 धावा तर बनवलेल्या आहेत. एकही विकेट गमावली नाही. अर्थात ही जमेची बाजू आहे परंतु उर्वरित येणारे अजूनही 4 षटक अर्थात 24 बॉल इथे पाहायचे कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पेश केले जातील. आणि दुसऱ्या बाजू जर पाहायला गेलं तर एका बाजूने सागर मोहिते मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत. आयकॉन दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये एक मोठी इनिंग इथे मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांना करावी लागणार आहे. कारण की प्रतिस्पर्धी संघ देखील एक ताकदवान संघ आहे आणि त्या संघाच्या समोर एक मोठं टार्गेट आव्हान जर सेट करायचं असेल त्या पद्धतीची विध्वंसक फलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 4 षटकांमध्ये पाहायला मिळणार का हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. तर षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज बावली शिंदे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. या दरम्यान बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा संपर्क नसेल. प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. मोठमोठे फटक्यांमध्ये चेंडू इथे डील करायचे आहेत. मोठी धावसंख्या इथे उभे करायचे त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. परंतु प्रतिस्पर्धी संघ गोलंदाजीतनं देखील इथे खरं तर प्रभावित करताना पाहायला मिळतोय. 27 धावा. या दरम्यान फटका देखील इथे पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक थोडेसे दुर्बलते आहेत. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान पाहायला मिळतोय. 2 धावा च्या मात्र पळून पूर्ण केले जातात. एकेरी दुहेरी धावांवरती जितका विश्वास दाखवला जातोय तितकाच विश्वास तुमच्या फलंदाजीमध्ये बॅटिंगमधनं प्रत्येक फटका खेळत असताना असणं गरजेचं आहे. कारण की तिसरा षटक अर्थात 2.2 षटकं इथे संपलीत आणि 29 धावा धावफलकावरती उभ्या राहत आहेत. गिअर शिफ्ट करावं लागेल फलंदाजीतील. या दरम्यान फटका देखील बॅटनं मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तडत आहेत. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम पाहतोय आपण RK 11 रासेकडाचीवाडी या टीमला इथे आपण पाहतोय प्रथमतः क्षेत्ररक्षणामध्ये आहे. पहिल्या काही षटकांमध्ये पहिल्या काही शेड्यूलवरती जर पाहायला गेलं तर निश्चितच धावा येत होत्या आणि त्यानंतरच्या मागच्या काही चेंडूंमध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाजीतील गुणवत्ता
इथे मात्र पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती गोलंदाजीतील नियंत्रित मारा इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांकडनं पाहायला मिळाला आहे आणि 30 धावसंख्येवरती जो निश्चित बॅटिंग करणारी टीम जी मात्र पाहायला मिळते. 2.3 षटकं संपलेली आहेत. 30 धाव फलकावरती येत आहेत. तर तिसऱ्या षटकामध्ये माऊली शिंदे कमाल करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये त्यानं 3 धावा खर्च केल्यात. या दरम्यान चांगला चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लेगलाच करण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न होता, परंतु तिथे नकार कळवलेला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळतंय. एकच धाव येताना पाहायला मिळते. शांत असं वातावरण, अशांत कोणता फलंदाज करेल, कारण की ती संघाची गरज आहे आणि संघाची गरज जो कोणता खेळाडू ओळखेल त्या पद्धतीची बॅटिंग करेल. निश्चितच तो खेळाडू आज मात्र संघासाठी हिरो ठरणार आहे आणि ती कामगिरी इथे करावी लागेल सागर मोहितेला. या दरम्यान पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न जमिळा समांतर असेल. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत आणि एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 2.5 षटकं इथे संपतायत. 32 धावा धाव फलकावरती उभ्या राहताना पाहायला मिळत आहे. पार्टनरशिप भागीदारी होते, परंतु त्या धावा ज्या हव्यात संघाला त्या मात्र इथे आता कमी येताना पाहायला मिळत आहेत. त्यासाठी प्रयत्न इथे करावे लागतील. आयकॉन दिनू कांबळे ऑन स्ट्राईक. या दरम्यान खलुआ टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बावली शिंदे हा गोलंदाज इथे आपण पाहतोय, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये देखील गोलंदाजीमध्ये केली होती कमाल. या षटकामध्ये देखील तो कमाल करताना पाहायला मिळतोय. अवघ्या 6 धावा या षटकामध्ये खर्च करतोय. पहिल्या इनिंग मधील अर्धा डाव संपला, अर्थात 3 षटकं इथे संपलीत. 33 धावा विदाउट लॉस. आयकॉन सुहास पवार, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाचे तुमच्यासाठी संघाचे संघमालक दिशा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाळासाहेबजी कडलक साहेब यांच्या वतीनं 3,000 रुपयांचं बक्षीस आहे, ते आपल्याला देऊन सन्मानित केला. ते सुहास पवार यांना विनंती आपण या. आणि साकोडी संघाचे कॅप्टन अमित राऊत, आपल्याला विनंती आहे आपल्या टीमसाठी संघमालक सन्मान्य बाळासाहेबजी कडलक साहेब दिशा उद्योग समूह यांच्या वतीनं 15,000 रुपयांचं बक्षीस आहे, ते देखील आपल्याला देऊन या ठिकाणी सन्मानित केला. ते त्यामुळे कॅप्टन अमित राऊत आणि आयकॉन सुहास पवार या दोन्ही मित्रांना विनंती आपण या. आपल्या संघाचे संघमालक एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेबजी कडलक साहेब दिशा उद्योग समूह यांच्या वतीने पारितोषिक आहे, ते आपल्याला मांडवरांच्या शुभास्ते आपण व्यासपीठावरती देऊन सन्मानित करतोय. आपल्याला विनंती आपण हे बक्षीस स्वीकारण्यासाठी या. गो टू कॉम्बॉक्स. तर इथे पहिल्या इनिंग मधील 3 षटकं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलेली आहेत आणि 11च्या सरासरीनं 33 धावा धावफलकावरती उभे राहत आहेत. येणारे आता पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शेवटची 3 षटकं शिल्लक आहेत आणि फलंदाजीमध्ये आक्रमकता दिसणं फार महत्वाचं आहे, कारण की एक मोठं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर उभं करायचंय. येणारे 18 बॉल हे फार महत्वाचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक आपण पाहतोय 4 मध्ये निहाल टू समत आयकॉन, तर ऑन स्ट्राईक प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. या दरम्यान इथे चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. चांगला चेंडू आहे, तिथे मात्र 55 चेंडू आतापर्यंत डॉट कळवलेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निहाल टू सबंध पेश केलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हातळलाय दिनू कांबळेसाठी. इथे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 33 धावा धाव फलकावरती महत्वपूर्ण मॅच, डुवडायचा सामना दोन्ही संघांसाठी. कोरोबा मरो सिच्युएशन या मॅच मध्ये पाहायला मिळते. फुल टॉस फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली, झेल मात्र इथे सुटलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि या चेंडूवरती इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मात्र केल्या जातात पडून पूर्ण. मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे इथे रिपोर्ट कॉल केलेला आहे की चेंडू इथे बिनटप्प्याचा बीमर चेंडू असणार आहे की नाही ते मात्र आपण चेक करणार आहोत. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या क्रिकेटच्या स्पर्धेचं दुसरं पर्व इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. नेत्रदीपक बहारदार आयोजन आणि नियोजनामध्ये संपन्न होणारी ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा खरं तर स्थानिक खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं पाहायला मिळतंय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील ऑल इंडिया ओपन आयकॉन देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. अर्थातच स्थानिक खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ आहे, एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं खरं तर एका मोठ्या व्यासपीठावरती तुम्हाला करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी ही क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र दुसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळते. तिसरा पंचांचा निर्णय, इट्स नो बॉल.
आली अवांतर धाव माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 36 धाबा धाव फलकावरती नो बॉल येणारा चेंडूवरती फ्री बॉल संधी आहे. या दरम्यान संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय आयकॉन दिनू कांबळेनं ठोकलाय उत्तुंग षटकार. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 0 विकेट्स. या षटकामध्ये धाबा येताना पाहायला मिळत आहेत आयकॉन दिनू कांबळेच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा पाहावं आणि पाहतच राहावं. दिनू कांबळेच्या बॅटमधनं इथे आपण पाहतोय लागोपाठचा दुसरा राजेशाही दिमागदार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. या फटक्यांसाठी दिनू कांबळे ओळखला जातो आणि खरं तर आता त्याच्या बॅटमधनं त्याच्या भात्यातनं ते फटके येण्यास सुरुवात झाली. लागोपाठच्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार त्यानं ठोकलेत. 48 धावा धाव फलकावरती इथे उभ्या राहत आहेत. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा इथे चेंडू देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण केली जाईल, कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि निश्चित 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जात आहेत. मला वाटतं ओ स्टेपिंग चेक करण्यासाठी आपण तिथे तिसऱ्या पंचांकडे विचारणा करत आहोत. खरं तर या षटकामध्ये ज्या धावा येणं गरजेचं होतं त्या धावा येताना पाहायला मिळतात. खास करून दिनू कांबळेची बॅटिंग या षटकामध्ये प्रभावित होताना पाहायला मिळते आणि निश्चितच ज्या धावेची गरज होती त्या धावसंख्येची गरज होती ती धावसंख्या इथे या षटकामध्ये उभी राहताना पाहायला मिळते. निश्चितच 2 धावा तरी या षटकावरती पडून पूर्ण केलेल्या आहेत. परंतु तिसऱ्या पंचांकडे आपण इथे विचारणा केलेली आहे, चेक केलं जाते. टेक्नॉलॉजीचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. tenniscricket.inच्या माध्यमातून खरं तर जगभर ही क्रिकेटची स्पर्धा यूट्यूबवरती लाईव्ह थेट प्रक्षेपण देखील आपण पाहतोय. निश्चितच एक बहारदार आयोजन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय आणि लाईव्ह टेलिकास्ट देखील tenniscricket.inच्या माध्यमातून यूट्यूबवरती आपण पाहतोय. जगभरामध्ये निश्चित क्रिकेटची स्पर्धा दाखवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. गणेश शेठ चव्हाण आणि सन्माननीय दीपक भाऊ मांडेकर हे दोन्ही अतिथी या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्या दोन्ही मान्यवरांचं खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थान पण बा आपलं मनापासून स्वागत आहे. तर 50 धावा आतापर्यंत धावफलकावरती उभ्या राहत आहेत. एक चांगली फटकेबाजी या षटकामध्ये आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई इथे मात्र पाहायला मिळाली आणि तिथे दिनू कांबळेनं मात्र इट्स अ फेअर बॉल चांगला चेंडू आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय इट्स अ फेअर बॉल. 50 धावा धावफलकावरती इथे आपण पाहतोय. गेल्या नंदाई बिवरेज स्पोर्ट फाउंडेशन भानुबाची कोळी संघाच्या धावफलकावरती अर्धशतक पूर्ण होतोय. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा धावफलकावरती उभे राहत आहेत. निहाल टूसवाद या षटकामध्ये गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतील. फुल टॉस फुल टोल वसूल करतोय दिनू कांबळे. या षटकामध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. या षटकातील तिसरा षटकार दिनू कांबळेच्या बॅटमध्ये. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे शांत होता परंतु तो शांत बसायला संत नाही आणि त्याला या षटकामध्ये दाखवून दिलंय. आयकॉन निहाल टूसवाद वरती मोठा क्रमांक त्यानं चढवलाय. 13 चेंडूमध्ये 36 धावसंख्येवरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळी करतोय. पुन्हा एकदा इथे मात्र थोडासा स्लोवर चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती राहतील. चेंडूला तिथे दिशा बदलली. एक सिंगल धावा चेंडूवरती पाहायला मिळत आहेत आणि षटक देखील आपण जर पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 4 षटक इथे मैदानाच्या आतमध्ये संपतायत. विदाउट लॉस बिनबाद 57 धावा धाव फलकावरती उभ्या राहत आहेत. 57 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स.
तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स क्रिकेट. चार षटकं इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहेत. धावफलकावरती 57 धावा उभ्या राहताना पाहायला मिळत आहेत. गेल्याच वर्षी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कवळी संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः बॅटिंग मध्ये थोडीशी पाहायला मिळतोय आणि पहिली 4 षटकं मला वाटतं पहिल्या 3 षटकांपर्यंत अवघ्या 33 धाबा धावफलकावरती होत्या 11च्या सरासरीनं आणि मागच्या 4थ्या षटकामध्ये धाब्यांचा पाऊस दिनू कांबळेच्या बॅटमधून आपण पाहिला. तब्बल 24 धाबा त्या षटकामध्ये खर्च झाल्यात. 57 धाबा षटक क्रमांक 5 साठी पुन्हा एकदा माऊली शिंदे. या दरम्यान दिशाईन चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. मुख्य पंच आपल्यापर्यंत निर्णय करत आहेत. व्हाईट बॉल खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एक अतिरिक्त अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती आपण जातोय 58 धाबा धावफलकावरती उभ्या राहताना पाहायला मिळत आहे. 58 रन्स ऑन बोर्ड. महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी ही लढाई इथे पाहायला मिळते. या दरम्यान फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मला वाटतं निहाल टूसमोर पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेके प्रतिमोदी क्षेत्ररक्षणामध्ये एफर्ट्स देखील अप्रतिम पाहायला मिळाले. 2 धाबा या चेंडूवरती केल्या जात आहेत पडून पुढं. चौकार षटकार तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत परंतु एकेरी दुहेरी धाबा देखील तितक्यात महत्वाच्या आणि त्यात तुमच्या संघाचं खरं तर स्कोर कार्ड हलतो फुलतं ठेवण्याचं काम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. 60 धाबा धावफलकावरती आल्यात. बावली पुन्हा एकदा या दरम्यान देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती खरं तर चांगल्या लेंथवरती गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. बावळी शिंदे दुसऱ्या धावेसाठी होता प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांकडे इथे विचारणा करण्यात आलेली आहे आणि विकेटसाठी रनआउटसाठी इथे तिसऱ्या पंचांकडे विचारणा करण्यात आलेली आहे. मला वाटतं बेल्स उडवल्यानंतर गोलंदाजीच्या हातामध्ये त्या बेल्स होत्या आणि त्यानंतर स्वतःहून त्यानं त्या हातानं बेल्स खाली टाकलेल्या आहेत. त्यामुळं या छोट्या बाबी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळं आता त्याची विचारणा खरं तर मुख्य पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे केलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये आपण तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. खरं तर क्रिकेटमध्ये अशा छोट्याशा बऱ्याचशा बाबी असतात ज्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे आणि तिसऱ्या पंच कळत आहेत फलंदाज धावबाद आहे. एकसष्ट धावा धावफलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या विकेटचं पतन इथे सागर भोईते मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ISPL स्टार विजय पावले इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही आयकॉन संघाचे एका बाजूने आपण पाहतोय दिनू कांबळे आणि विजय पावले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 61 धावा धावफलकावरती 4.2 षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. या दरम्यान लोवर फुलटा चेंडू होता फटका खेळण्याचा प्रयत्न नोमॅन्स लँड होताना चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव तर घेतली दुसरीसाठी प्रयत्न कॉल देखील गेलाय आणि 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 धावेच्या मध्येनं पुढे जाईल. जे काय आता या इनिंग मधील चेंडू शिल्लक आहेत त्या प्रत्येक चेंडूवरती खरं तर दोन्ही फलंदाज इथे आक्रमकता दाखवतील आणि तर ते फटके खेळत असताना स्वतःवरती नियंत्रण फटक्यामध्ये नियंत्रण असणं फार महत्वाचं आहे कारण की मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी ते प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू कबालीचा बावली शिंदेनं आजच्या दिवसामध्ये खूप प्रभावित केलेला आहे. आजच्या दिवसामध्ये त्यानं गोलंदाजीनं इतकं प्रभावित केलं की चांगल्या गोलंदाजानं जितकी चांगली गोलंदाजी केली नसावी तितकी स्थानिक खेळाडूंना गोलंदाजी इथे आजच्या दिवसामध्ये माऊली शिंदेनं हाताळलेली आहे. जागा बनवली फटका खेळण्याचा प्रयत्न मुख्य पंच आपल्यापर्यंत निर्णय करत आहेत. दिशाईन चेंडू पाहायला मिळतो एक अतिरिक्त अवांतर धाव व्हाईट बॉल ही आली अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 64 धावा धावफलकावरती उभ्या राहत आहेत. 64 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट.
64 धावा धावफलकावरती येत आहेत. 5व्या क्रमांकाचं षटकातून या षटकातील 2 बॉल शेवटच्या अंतिम इथे शिल्लक असणार आहेत. पुढे एकदा तयार. फुल टॉस खराब चेंडू आणि त्याला पाठवलंय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार साधा बेंचाडी. फटका असा पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर खरं तर बॅटिंग करणारी टीम 11च्या सरासरीने धावा मैदानाच्या आतमध्ये बडवत होती आणि त्यानंतर 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये दिनू कांबळेची एक शांत संयमी विध्वंसक फलंदाजी एका मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाते. परंतु पुढच्या चेंडूवरती T4 टॅग्स जशाच त्याचं प्रत्युत्तर दिलंय माऊली शिंदड. क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं पतन. फलंदाज दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये होतील बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. पहिल्या 5 षटकांचा खेळ लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेट 5 षटकांचा खेळ इथे जमलेला आहे. 70 धावा धावफलकावरती उभ्या राहताना पाहायला मिळतात आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्या धावा धावफलकावरती उभे राहिलेत. परंतु थोडे अंतिम शेवटचं पहिला इनिंग पहिल्या डावातील हे षटक इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंग मधील आणि त्या षटकासाठी जर इथे पाहायला गेलं तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाज गणेश मुंगसे यांना इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंतिम षटकासाठी गणेश मुंगसे यांना इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती केलेला आहे आमंत्रित रन स्ट्राईक इथे आपण पाहतोय. ऐकून त्या संघातील विजय पावले इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक शेवटचं षटक. या दरम्यान फटका प्रतिम आणि क्रिकेटचं सौंदर्य खुलवलंय. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. कड अनिकेत दादा केसवड, राहुल दादा पडवळ, आदर्शजी चोकदंड, स्वप्नील भाऊ कड, आदित्यजी जाधव, सूरजची गुंगणी या सगळ्या मांडवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. अनिकेत दादा केसवड यांच्या माध्यमातून आणि शामभाऊ कड यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी एक आकर्षक प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य प्राप्त होतं. आपलं मनापासून स्वागत आहे. विनंती आपण व्यासपीठावरती या. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपलं स्वागत आहे. ओट कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा दिवस फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजय पावले आयकॉन इथे आपण संघाच्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर पहिल्या चेंडूवरती एक दिमागदार षटकार दंड त्यांच्या बॅटमध्ये खेळला आणि 76 धावा धावफलकावरती. त्यानंतर पुढचा चेंडू गोलंदाज गणेश मुंगसरनं देखील इथे डॉट टाकलेला आहे. अर्थात एक तिरी एक मेरी चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. परंतु लगेच पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असेल विजय पावले. ऑन स्ट्राईक. अकुट टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील पाहायला मिळतो. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्यासाठी प्रयत्न केलाय आणि पाहता तिथे जर पाहायला गेलं तर 2 धावा मात्र पडून पूर्ण केले जात आहेत. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे जाते. 78 धावा, 78 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. 78 रन्स ऑन बोर्ड, 78 धावा धावफलकावरती उभ्या राहतात. थोडं 3 बॉल इथे मात्र पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शिल्लक आहेत. फुल टॉस सरळ बॅटनं चेंडू पाठवलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजय पावले यांच्या बॅटमध्ये आलाय. शेवटच्या षटकातील दुसरा षटकार 6 रन.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 84 धावा धावफलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अडचणीच्या काळामध्ये खरं तर सातत्यानं संघासाठी धावून येणारा हा मोठा खेळाडू आहे. पुन्हा एकदा तिथे कबड्डी मध्ये फटका खेळाय क्षेत्ररक्षक थोडेसे दुर्वरती पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण होईल खराब. षटकारा पाठोपाठ विजय पवलेच्या बॅटमध्ये आलाय. येतोय खणखणीत चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 88 धावा धावफलकावरती मागच्या 3 षटकांमध्ये बॅटिंग टीमनं अर्थात कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाची कोळी संघाच्या फलंदाजानं चौकार षटकारांची आतिषबाजी केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजांवरती खूप मोठं आक्रमण सातत्यानं इथे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतंय. 88 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तर पहिल्या इनिंग पहिल्या डावातील लास्ट बॉल ऑफ द इनिंग एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल का. 88 धावा धावफलकावरती ऑनसाइड विजय पावले मैदानाच्या आतमध्ये होतील तयार. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग पहिल्या डावातील गोलंदाज गणेश मुंगसे देखील होतील तयार. या दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न जागा बनवली होती. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा संपर्क नसेल. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय पेश केलाय. आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र विचारणा केली जाते. टेक्नॉलॉजीचा वापर देखील आपण करणार आहोत. मला वाटतं व्हाईट बॉल साठी इथे तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू योग्य बॉल. एक इनिंग एक डाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भांडोबाची कोळी आपण पाहतोय 6 षटकांमध्ये 88 धावा धावफलकावरती बनवल्यात. तर प्रतिस्पर्धी RK11 रासेकडाची वाडी या संघासमोर 89 धावेचं आव्हान इथे मात्र उभं केलेलं आहे. खरं तर ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघानं पहिल्या मॅच मध्ये पराभव पाहिलेला आहे. त्यामुळे आता पहिल्या विजयासाठी या 2 संघांदरम्यान हे घमासान युद्ध पाहायला मिळतंय. एका बाजूला कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाची कोळी आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलं तर RK11 रासे कडाची वाडी. एका बाजूला आपण पाहतोय कॅप्टन प्रशांत भोईरच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ. तर दुसऱ्या बाजूला अमोर गोरे कॅप्टन यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ. पहिली इनिंग पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 88 बनवल्यात. 89 धावांचं आव्हान. तर क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाची कोळी.
80 धावा धावफलकावरती आपण पाहतोय भाडोबाची कोळी संघानं बनवलेला आहेत. तर आरके 11 रासेकडाची वाडी टीमच्या समोर 89 धावांचं आव्हान इथे मात्र उभं केलेलं आहे. आणि दुसरा इनिंग दुसऱ्या डावासाठी मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा बदल होतोय. मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो आमचे मार्गदर्शक पार्टनर भूषण आदरणीय प्रवीण गायकवाड सर. धन्यवाद विशालजी कालेकर, धन्यवाद उत्तम सावंत सर. कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानुबाची कोयाळी आणि त्यांच्या विरोधात RK 11 रासे कडाची वाडी या दोन टीमच्या दरम्यान महत्त्वपूर्ण लढत चालू आहे. खरं तर आजच्या रणनीतीतील सातत्य टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण की ही मॅच जिंकल्यानंतर शेवटची मॅच खेळता येणार आहे आणि शेवटच्या मॅचमध्ये जिंकल्यानंतर 5व्या मॅचमध्ये जिंकल्यानंतर तुम्हाला सुपर 8 गाठता येणार आहे. पराजित होणारा टीम या कॉलबॅकला जाऊन पोहोचताना पाहायला मिळतील. विजय पावले षटक क्रमांक पहिलं घेऊन येतोय, तर रुद्र शिंदे आणि शेरू लोहार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन अप्रतिम खेळ करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय पावलेची ओळख. सांगली जिल्हा, बत्तीशिराळा तालुका आणि मांगले गाव, वारणेच्या तीरावरती वसलेलं मांगले गाव आणि त्या मांगले गावचा हा सितारा विजय पावले आपल्या संघर्षातून त्यानं दाखवून दिलं आणि ISPL मध्ये सगळ्यात महागडा खेळाडू देखील ठरला होता. पहिला चेंडू झेल टिपलाय आणि विजय पावलेला मिळतं यश. शेरू लोहार कोसळला, पहिल्या विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची आयकॉनला टिपलंय. पहिल्या चेंडूवरती विजय पावलेला मिळतं यश. शेरू लोहार परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. शून्यावरती पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला करंट लागताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहिजे न्यू बॅटर कोणत्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. पहिल्यांदाच रात्रकालीन स्पर्धेसाठी केला गेलेला प्रयत्न, प्रचंड मोठा प्रतिसाद प्रेक्षकांनी देखील दिला. महाराष्ट्राबाहेरचे तारे सितारे खरं तर मैदानाच्या आतमध्ये कालपासून आपण पाहतोय. उद्याचा दिवस देखील खूप महत्त्वाचा खरं तर असणार आहे. प्रदीप गायकवाड सर आता आपल्या समवेत जोडले जात आहेत, त्यांचंही स्वागत असेल. शून्यावरती एक गडी बाद षटक पहिलं मार्गस्थ असताना 35 चेंडू 89 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. निलेश शिंदे स्ट्राइक एंड वरती, रुद्र शिंदे नॉन स्ट्राइक एंड वरती, तर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर विजय पावले. ओ लेंथ बॉल होता, गुड लेंथ स्पॉट वरती पडला. त्यानंतर अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. एका धावेनं खातं खोललं जात आहे. षटक पहिलं मार्गस्थ आहे. एक धाव धावफलकावरती आहे. एक गडी बाद आहे. 34 चेंडू जिंकण्यासाठी 88 धावांची गरज. एक एक चेंडू खूप महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची. मैदानाच्या आतमध्ये विजय पावले हे महत्वपूर्ण षटक हाताळत असताना ISPL स्टार आहे. सगळ्यात जास्त बोली लागली या खेळाडूवरती आणि या चांगला परफॉर्मन्स देखील पाठीमागचे 2 वर्ष या खेळाडूचा आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला आक्रमण केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रुद्र शिंदेच्या बॅट मधून खणखणीत चौकार. रुद्र शिंदे यांनी सांगितलं मी देखील कमी नाहीये. खरं तर लेदर क्रिकेट प्रभावी रुद्र देखील खेळतोय. याच तालुक्यातील नक्कीच असणारा हा खेळाडू रुद्र शिंदे एक सनसनीत चौकार त्याच्या बॅट मधून येताना जो पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला लॉफ्ट केला,
गॅप मध्ये चेंडू आहे, दोन शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. लगावलेत आणि आपले इरादे खरं तर स्पष्ट करत असताना याच धाव गतीनं खरं तर धावा बनवल्या तर लक्ष पार होऊ शकतं. विजय पावले पहिल्या चेंडूवरती आयकॉन शेरू लोहारला टिपताना तो आपल्याला पाहायला मिळाला. राईट मुहूर्त विकेट मारा, लेंथ बॉल होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला खेळून काढला, शतरक्षक चेंडूवरती येतोय, प्राप्त केली जाईल ती सिंगल. टोटल वरती नजर टाकली तर 2 अंकांमध्ये धावफलक प्रवेश करतोय, 10 धावा धावफलकावरती आहे. चिकाटी ज्याच्या रक्तात असते, यश त्याच्या पायाशी नतमस्तक खरं तर होत असतं. यश, जिद्द, चिकाटी, संघर्ष या शब्दांना क्रिकेटमध्ये फार मोठी किंमत आहे. मैदानाच्या आतमध्ये लढण्याची क्षमता आहे निलेश शिंदेमध्ये, रुद्र शिंदेमध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला विजय पावले अप्रतिम गोलंदाजी करत असताना डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद झालाय आतापर्यंत. शेरू लोहार 10 वरती, 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. पाहायचंय षटक कुणाच्या हातात सोपवलं जात आहे. खरं तर चांगला मेळ बसवलाय आयकॉन खेळाडू, खरं तर तालुक्यातील खेळाडू आणि या सर्व टीमची चांगली बांधणी आपल्याला पाहायला मिळते. मॅच चालू आहे. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन, भानोबाची कोयाळी आणि RK11 रासे कडाची वाडी या 2 टीमच्या दरम्यान सामना आपण पाहतोय. रासे कडाची वाडी टीम फलंदाजी करत असताना 30 चेंडू 79 धावांची गरज, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. किरणकड षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. व्यूहरचना बदलवली जाईल. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी बदल केले जात आहेत. संघर्षाशिवाय चमक नाही आणि जिद्दीशिवाय दम नाही. जिद्दीनं खेळावं लागेल शेवटपर्यंत. रुद्र शिंदे याच तालुक्यातील सितारा, लेदर क्रिकेट प्रभावी खेळतोय. पहा पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अगदी आपण पाहतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. टोटल वरती नजर टाकली तर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नेल्सन अंक स्कोर कार्ड वरती झळकत असताना शेवटचे 29 चेंडू 78 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. फक्त स्पीडअप खूप गरजेचं आहे. विनंती आहे वेळेकडे देखील लक्ष द्या. सर्व खेळाडूंना सूचना आहेत. 29 चेंडू 78 धावांची गरज, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पहा लागले का पहा अगोदर. फर्स्ट एडची आवश्यकता असेल तर पोचवा. हिट विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि हा धक्का क्रमांक 2 11 वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 28 चेंडू 78 धावांची गरज, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. न्यू बॅटर मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 विकेट झटपट गमावल्यात. क्रिकेट म्हणजे निहाल तुसामत
मैदानाच्या आतमध्ये MPL स्टार. खरं तर आज क्रायसिस मॅनची भूमिका त्याला सांभाळावी लागेल. संकट योद्धा म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. निहाल तुसामत. अनेक स्पर्धा आपल्या झुंजार अष्टपैलुत्वाने या खेळाडूंना गाजवलेल्या आहेत. निहाल तुसामत आज संघ अडचणीत असताना त्याला खरं तर उभं राहावं लागेल आणि धावा बांधवाव्या लागतील. स्ट्राईक एंडवरती उभा आहे. हा फटका शतरक्षक चेंडूवरती प्राप्त केली जाईल ती या सिंगल. टोटलवरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 12 धावा. सत्तावीस चेंडू 77 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. किरणकड हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. यावेळेला जागा शोधली आणि चेंडूला जागा दाखवून दिली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मनगटात होता. जोर लगावलाय. शानदार फोर. भिडू दे साऱ्या ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. मनात जिद्द असली तर अशक्य गोष्टी शक्य करता येतात. रुद्र शिंदे याच्या बॅट मधून आलेला खणखणीत चौकार. यावेळेला प्रचंड मोठं आक्रमण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. नो बॉल आणि षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. 23 वरती 2 गडी बाद. 1.4 षटकाचा खेळ संपलाय. जिद्दीची आग पेटली की विजयाचा झेंडा फडकतो आणि या विजय झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक जण सज्ज आहे. आज कमाल केली. आज धमाल केली. खरं तर बाळासाहेब कडलका साहेबांच्या टीमनं दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव पहिली टीम जी सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झाली. आता दुसरी टीम कोणती सुपर 8 मध्ये पोहोचणारी याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. 25 चेंडू 66 धावांची गरज. 23 वरती 2 गडी बाद आहेत. यावेळेला लॉंगॉनचा शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. प्राप्त केली जाते पुन्हा एकदा सिंगल. धावफलक 24 वरती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 14 धावा खर्च केल्या किरणकड यांनी या षटकामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. 24 धावा. 12ची सरासरी राखली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16.25चं आस्किंग रन रेट आवश्यक आहे. उपस्थित होत आहे सन्माननीय नवनाथ मेने आणि त्याचबरोबर सन्माननीय राजू ठोंबरे. आपलंही मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय शंभूकड, सन्माननीय शांभाऊकड, सन्माननीय आदित्य जाधव, सन्माननीय बबन केसवड, सन्माननीय सूरज गुंगाने, त्याचबरोबर सन्माननीय स्वप्नील कड, राहुल पडवळ आणि मित्र परिवार यांच्या ठिकाणी आगमन. मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर प्रत्येकाची पावले या क्रीडांगणाकडे ओढवत असताना लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण या स्पर्धेचा आनंद घेतोय. पहिलाच प्रयत्न रात्रकालीन क्रिकेटच्या स्पर्धेचा आणि तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. खेड तालुका प्रीमियर लीग. ओ यावेळेला चांगला पीक केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकला. आणखीन एक दमदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. खाब है तो रास्ते है तो मंजिल है तो दिक्कत है और दिक्कत है तो मैं रुद्र हूं ना. रुद्र शिंदे ऑन फायर.
यावेळेला सफल झाले आणि सफल देखील होताना पाहायला मिळतात. डीप फाईन लेग बाउंड्रीला सीमारेषा पार, खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. जिद्दीचा जन्मच घामातून होतो. जिद्द आणि मेहनत जिथे असते तिथे एक विजय जन्म घेतो. आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये रुद्र शिंदे प्रभावित करतोय, लक्ष वेधून घेतोय. व्यक्तिगत 31 धावांवरची नाबाद, 11 चेंडूंचा सामना केला. 21 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. मॅच शेवटपर्यंत रंगतदार होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. विजय पावले, सांगली एक्सप्रेस, सांगली जिल्हा, व्हाईट बॉल. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. वारणेच्या तीरावरती वसलेलं मांगले गाव आणि त्या मांगले गावातून हा खेळाडू पुढे आला. खरं तर संघर्षातून तयार झालेला खेळाडू महाराष्ट्राच्या संघापर्यंत मजल मारली आणि या ISPL मध्ये देखील सगळ्यात महागडा खेळाडू ठरला विजय पावले. आपल्याकडे आयकॉन म्हणून खरं तर खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपले स्थानिक खेळाडू देखील जबरदस्त कामगिरी करतायत. रुद्र शिंदे 12 बॉल 32 वरती खेळतोय, तर आता त्याला साथ देतोय आयकॉन मिस्टर MPL निहाल तुसामद मैदानाच्या आतमध्ये. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 20 चेंडू 53 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे, सामना दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. यावेळेला मिस टाइम, शतरक्षक चेंडूच्या खाली लॉंग ऑनला झेल टिपला आणि या फलंदाजाचा खेळ संपला. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. कोळेकर यांनी टिपलेला झेल. 19 चेंडू 53 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. आत्मविश्वासानं निश्चितपणे शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. रासे कडाचीवाडी क्रिकेट क्लब RK11 मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना विजय पावले यश मिळवत असताना महत्वाची विकेट आली, परंतु अमर गोरेख याच तालुक्यातील एक लढवय्या आणि झुंजार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. एक्सप्रेस बॉल, परंतु थोडीशी भरकटणारी दिशा. वाईड खराब, स्वेअर अवांतर 1 धाव येते. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 19 चेंडू 52 धावांची गरज. मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये. कमी गतीनं टाकला, यावेळेला कट केला, लेट कट खेळला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. तीन ओव्हरचा खेळ संपला. 41 धावा धावफलकावरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा विजय पावले यांनी खर्च केल्या या षटकामध्ये. आणि आता षटक क्रमांक टाकले जाईल, 4थं षटक. 18 चेंडू 48 धावांची गरज. तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्माननीय आदित्य निकाडे, सन्माननीय संकेत राऊत, सन्माननीय रामभाऊ राऊत,
सन्माननीय तुषार पिंजन आणि या पांडा राऊत सर्व मित्र परिवाराचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. प्रत्येकाचं स्वागत करण्याचा प्रयत्न आमचे आयोजक संयोजक करतायत. जर चुकून जर कोणाचा नामोल्लेख राहिला तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 7 दिवसीय हा क्रिकेट सप्ताह आजची या दुसरी रात्र संपन्न होत असताना उद्या देखील नामांकित आयकॉन या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येऊन दाखल होत आहेत. त्यामुळे 3 वाजल्यापासून सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी या उद्या उपस्थित राहायचंय. उद्या महाराष्ट्राच्या बाहेरचे आयकॉन या स्पर्धेमध्ये येऊन दाखल होत आहेत. टोटल वरती नजर टाकली तर 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगले कलेक्शन, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र जे केले जात आहे. टोटल वरती नजर टाकली तर 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 चेंडू जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. स्वतः संघमालक इन ऍक्शन ॲडव्होकेट महेशजी भिवरे आपण यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. सिंगल पूर्ण होताना पाहायला मिळते. टोटल वरती नजर टाकली 42 धावा शेवटचे 16 चेंडू 47 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. किरणकड या अगोदरचं षटक देखील प्रभावी हाताळलं होतं आणि या षटकात देखील 2 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव खर्च केली आहे. एका चेंडूच्या लगत सामन्याचं समीकरण खरं तर बदलत असताना आपण पाहतोय. शेवटचे 16 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. आडव्या बॅटनं फटका खेळला मिड विकेट रिझम मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल 1 धाव घेतली जाते. सिंगल कंप्लीट होते. इकॉनॉमिकल गोलंदाजी किरणकडची. 3 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. मोठा फटका खेळू द्यायचा नाही हा इरादा, निश्चय, प्रयत्न आणि सक्सेस देखील झालाय किरणकड मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र लॉफ्ट केला समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. विजय पावले यांनी टिपलेला. प्रशांत भोईर चेंडूच्या खाली झेल टिपला आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. खरं तर अनेक मॅसेज या ठिकाणी पडतात. अनेक प्रेक्षक मुंबई स्थित, पुणे स्थित सामन्याचा लाईव्ह आनंद घेत आहेत. आमचे पारनेर तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीण साबळे सर आणि त्यांचा मित्रपरिवार खास मुंबईवरून या सामन्याचा आनंद घेतोय. त्यांचेही मनापासून स्वागत असेल, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलेली ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. खरं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. खेड तालुक्यामध्ये आज केवढं मोठं नियोजन, रात्रकालीन स्पर्धा आणि या खरं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. काल देखील गुजरातचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला, जिग्नेश पटेल. उद्या पश्चिम बंगालचे खेळाडू आपल्याकडे खेळण्यासाठी येत आहेत आणि ही यशस्वीता आहे खेड तालुका प्रीमियर लीगची. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. खास शेल पिंपळगाववरून गणेश मोहिते उर्फ कॅप्टन हे देखील मैदानावरती उपस्थित आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 47 धावा धावफलकावरती. किरणकड यांनी फक्त 6 धावांचं षटक या ठिकाणी टाकले. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 42 धावांची गरज. लास्ट 12 बॉल 42 रिक्वायर. 12 चेंडू 42 धावा. मॅच शेवटपर्यंत रंगतदार होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. या षटकावरती बरंच काय डिपेंड. पाहायचं हे षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाते आणि कॅप्टन प्रशांत भोईर बॉलिंग ट्रॅक वरती.
कर्णधार पदाला साजेशी खेळी खरं तर करावी लागेल. प्रशांत भोईर स्वतः चेंडू हातामध्ये घेतोय. 12 बॉल 42 या मॅचचं समीकरण. या षटकावरती बरंच काय डिपेंड. या षटकात किती धावा येत आहेत, शेवटच्या षटकामध्ये किती धावा शिल्लक ठेवल्या जात आहेत, हे खूप महत्वाचं. मजा येईल शेवटपर्यंत या मॅच मध्ये. दिग्गज आमने सामने आणि या त्यांच्यात रंगते ही लढत. RK11 रासे कडाचीवाडी फलंदाजी करत असताना यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केला होता. शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. चेंडू थोडीशी दिशा बदलताना पाहायला मिळाला, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोयाळी शतरक्षण करत असताना 48 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 11 चेंडू 41 धावांची गरज. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. रासे काडाची वाडी टीमला क्षमता आहे. माऊली शिंदेकडे क्षमता आहे, अमर गोरेकडे सातत्यानं त्यांचा खेळ आपण पाहिलेला आहे. ओ स्विंग अँड मिस. बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. लास्ट 10 बॉल 41 रिक्वायर. 10 चेंडू 41 या मॅचचं समीकरण. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल, परंतु आता सिंगल डबल पेक्षाही षटकार चौकारांना फार मोठं महत्व प्राप्त झाले. प्रत्येक चेंडूच्या लगत गुणोत्तर प्रमाण या मॅचचं बदलत असताना आणि या खरं तर आता आक्रमकता, स्फोटकता, दाहकता या गोष्टींना फार मोठं महत्व मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाले. 9 चेंडू 40. अमर गोरेसाठी टाकलेला हा चेंडू वाईड खराब. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 9 चेंडू 39 धावांची गरज. हे 3 चेंडू या षटकातील खूप महत्वाचे. समोरच्या दिशेला फटका खेळला. चेंडू सुसाट सीमारेषा पार. फरार खणखणीत चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थैंक यू. बादल झड़ते हैं, कोहरा उड़ता है, हर काली अंधेरी रात के बाद सवेरा होता है. कभी कभी हमें जो अंत लगता है वही से एक नया अध्याय शुरू होता है. ठोकला दमदार आणि शानदार षटकार. ही ताकद आहे अमर गोरेची. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 7 चेंडू 30 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आवाज मैदानाच्या आतमध्ये, आवाज मैदानाच्या बाहेरून देखील येतील. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन या गोष्टींना फार मोठं महत्व असतं क्रिकेटमध्ये. आणि या 2 संघ एकमेकांच्या समोर. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोयाळी विरुद्ध RK11 रासे काडाची वाडी यांच्यातील झुंज क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. एका चौकार आणि षटकारानं मॅच मध्ये रंग तयार केलेत अमर गोरेनं. यावेळेला कट केला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डोक्याचा उपयोग करून खेळला जाणारा क्रिकेट. अमर गोरेचं चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. स्लोअर 1चा उपयोग करतोय हे ओळखलं अमर गोरे यांनी. कट केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 6 चेंडू 25 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. व्यासपीठावरती आपलं मनापासून स्वागत आहे.
त्यांचे चिरंजीव सुफियानभाई तांबोळे उपस्थित आहे, त्यांचे मनापासून स्वागत आहे. विनंती आपण व्यासपीठात या. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 6 चेंडू 25 धावांची गरज. हा सामना कोठे होता, कोठून कुठपर्यंत पोहोचला. 2 चौकार एका षटकारानं सामन्याचं गुणोत्तर प्रमाण इक्वेशन खरं तर बदललं. अमर गोरे याच्यावरती टाकलेला विश्वास शेवटपर्यंत सार्थ ठरवणार का. परंतु आता स्ट्राईक एन वरती माऊली शिंदे आहे आणि या काळूराम नवले हे महत्वाचं षटक हाताळत असताना सन्माननीय नितीन डांगले यांच्या वतीनं पारितोषिक. काळूराम यांनी जर 2 विकेट घेतल्या तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज 2 विकेटसाठी. एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. टोटल वरती नजर टाकली तर 25 धावा खरं तर सिंगल घेत स्ट्राईक वरती आणले अमर गोरेला आणि होत्याचं नव्हतं करण्याची ताकद आहे या फलंदाजामध्ये आपण सातत्यानं पाहत आलेलो आहे. 6 बॉल 20 वरती नाबाद खेळतोय अमर गोरे. आज पुन्हा एकदा होम ग्राउंड वरती खेळत असताना आपल्या खेळाची ताकद दाखवत असताना अमर गोरे, परंतु शेवटपर्यंत संघाला विजयाकडे घेऊन जाणार का, मॅच विनिंग कामगिरी करणार का अमर गोरे, याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. 5 चेंडू 24 धावा. डावखुरे हाताचा तेज पुंज तारा. अनेक मैदानं गाजवलेत आपल्या झुंजार फलंदाजीनं अमर गोरेनं. आज पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी. 5 चेंडू 24 धावांची गरज. काळूराम नवले बॉलिंग ट्रॅक वरती. ओ अमर गोरेच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. शानदार षटकार. लॉंग ऑन बॉर्डरलाईन सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. वही जिंदा है जिनकी आज जिंदा है, वही जिंदा है जिनकी प्याज जिंदा है. सिर्फ सांस लेने का नाम नहीं जिंदगी, जिंदा वही है जिनका विश्वास जिंदा है. आत्मविश्वासानं फलंदाजी करतोय अमर गोरे आणि आता सामन्याचं समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. जबरदस्त रंगलेली मॅच, जबरदस्त रंगलेला सामना. 4 चेंडू 18 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. माऊली शिंदे 5 बॉल 6 वरती तर अमर गोरे 7 चेंडू 26 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 4 चेंडू 18 धावा. या मॅचचं समीकरण क्रिकेट रसिकांना खरं तर रंगतदार सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅच रंगली आहे, प्रत्येक सामना रोमहर्षक खेड तालुका प्रीमियर लीगचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यशस्वी आयोजन पहिल्यांदाच खरं तर प्रकाश जोतात ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. मोठा प्रतिसाद प्रेक्षक राजाचा देखील. तारे सितारे खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येऊन दाखल झालेत. 4 चेंडू 18. अमर गोरे लढतोय आपल्या संघासाठी. क्रायसिस मॅन, संकट योद्धा बनून तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. शेवटपर्यंत विजयाकडे संघाला घेऊन जाणार का. 4 बॉल 18 मॅचचं समीकरण आणि बॉलिंग ट्रॅक वरती काळूराम नवले पुन्हा एकदा सज्ज. 2 चेंडूवरती 7 खर्च केल्यात काळूराम नवले यांनी. 4 चेंडू 18 धावांची गरज. सिली मिडॉपला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन चपळाई आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. 1 रन शॉट. अर्थात समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतं या मॅचचं. 3 चेंडू 17 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. RK11 रासे कडाची वाडी विरुद्ध कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोयाळी यांच्यात रंगलेली मॅच. 3 बॉल 17. या मॅचचं समीकरण वाईड खराब
अवांतर 1 धाव, 3 चेंडू 16. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेट टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एकत्र. 3 चेंडू 16 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 8 बॉल 27 वरती नाबाद खेळतोय अमर गोरे. मजा येईल शेवटपर्यंत या मॅच मध्ये. 3 बॉल 16. फुलटॉस चेंडू पाठवून दिला मिड विकेटच्या दिशेला, सीमारेषेच्या बाहेर. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकणारा, बिघडून टाकणारा षटकार. 2 बॉल 10 या मॅचचं समीकरण. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. बिमर साठी या रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीम. रिव्ह्यू अगदी आपण पाहतोय. निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. 2 चेंडू 10 धावांची गरज. कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं, कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं, और विजेते तब रुकते हैं जब वो जीत जाते हैं. मैदानाच्या आतमध्ये या संघर्षमय लढाईत कोण विजय ठरणार, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. RK11 राशे काडाची वाडी फलंदाजी करत असताना 2 चेंडू 10 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आहे काळूराम नवले. अमर गोरे लक्ष वेधून घेतोय. खरं तर एक मोठी इनिंग साकारताना पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत संघाला विजयाकडे घेऊन जाणार का. 2 बॉल 10 या मॅचचं समीकरण. यावेळेला पुन्हा एकदा मोठं आक्रमण, परंतु मिड विकेट रिझम मध्ये झेल टिपला. फलंदाज आउट. बॅक टू द डग आउट. विजय पावले चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. अमर गोरे बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी. आणि 10 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. एक्स्ट्रा रनची वाट पाहावी लागेल. 1 चेंडू 10 धावांची गरज. अवांतर धावांची वाट पाहावी लागेल. RK11 रासे कडाची वाडी टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती काळूराम नवले तयार होतोय. लास्ट बॉल टू गो. स्विंग अँड मिस आणि डॉट बॉल. सामना संपला. कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोयाळी. खर तर संघ विजय मिळवत असताना हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. आणि आता चला प्रशांत भोईर आपल्याला विनंती करतो आपण त्या ठिकाणी या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. डीसी आपण लगेच टॉस करतो. दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉस साठी यायचे. आणि टॉस करण्यासाठी आवर्जून आपल्या व्यासपीठावरती आज उपस्थित असणारे आदित्य भाऊ निकाडे, संकेत भाऊ राऊत, रामभाऊ शेठ राऊत, तुषार भाऊ पिंजन आणि पांडाभाऊ राऊत या सगळ्या मित्रपरिवाराला विनंती आपल्या सगळ्यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस